आरशात स्वतःचा चेहरा बघताना तुम्हालाही असं वाटतं का? पूर्वी चेहरा किती छान दिसायचा, पण आता चेहरा काळा निस्तेज आणि थकलेला दिसतोय. कितीही क्रीम लावा, फेसवॉश वापरा, पार्लर करा, पण चेहऱ्यावरचा काळेपणा काही जात नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहिती आहे? लोक लगेच बोलायला सुरुवात करतात. काय झालं? इतकी काळी का दिसतेस? हे ऐकून मनाला खूप वाईट वाटतं. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहे जे खूप लोक करतात, पण शेवटचा उपाय असा आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकाल खूप लोकांची एकच समस्या झाली, चेहरा काळा पडतोय. पूर्वीसारखी चमक राहिली नाही आहे, स्किन खूप निस्तेज दिसते, फोटोमध्ये चेहरा वेगळाच दिसतो आणि कितीही क्रीम वापरा फरकच पडत नाही. काही लोक तर इतके त्रासलेले आहेत की बाहेर जायची देखील इच्छा होत नाही. कोणी काही बोललं की लगेच म्हणायला लागतं, काय झालं? खूप काळी दिसतेस, पूर्वीसारखी दिसत नाहीस. हे शब्द ऐकायला छोटे वाटतात, पण आतून खूप त्रास देतात. मग आपण काय करतो? कोणी सांगेल ती क्रीम वापरतो, कधी फेसवॉश बदलतो, कधी पार्लर, कधी यूट्यूबवर पाहून काहीही लावतो. आणि काही वेळा यामुळे चेहरा अजून खराब होतो. काही लोकांना पिंपल्स येतात, काहींना खाज, काहींना जळजळ, तर लोकांची स्किन सेन्सिटिव्ह होते. म्हणून आज मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत घरच्या घरी करता येतील असे सोपे आणि समजण्यासारखे उपाय सांगणार आहे. हे उपाय महागडे नाहीत, कठीण नाहीत आणि घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट आधीच सांगते, एका दिवसात चमत्कार होत नाही. आज उपाय केला आणि उद्या चेहरा पूर्ण बदलला असं होत नाही. त्वचेला वेळ द्यावा लागतो आणि नियमित काळजी घ्यावी लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही अशा चुका सांगणार आहे ज्या खूप लोक रोज करतात आणि त्यामुळे चेहरा अजून काळा दिसू लागतो. सगळ्यात आधी कारण समजून घेऊ, कारण फक्त उपाय करून उपयोग नाही, तर चेहरा का काळा पडतो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं कारण म्हणजे ऊन. आजकाल ऊन इतकं वाढलं आहे की 2 मिनिट बाहेर गेलं तरी चेहऱ्यावर परिणाम दिसतो आणि आपण चेहरा झाकत नाही, स्कार्फ वापरत नाही, कॅप वापरत नाही, त्यामुळे स्किनवर टॅनिंग बसायला सुरुवात होते. म्हणून हळूहळू चेहरा काळा दिसायला लागतो. विशेष करून कॉलेजला जाणारे, बाहेर काम करणारे, दिवसभर प्रवास करणारे, उन्हात फिरणारे लोक यांना हा त्रास जास्त होतो. दुसरं कारण म्हणजे झोप. आजकाल खूप लोक रात्री उशिरापर्यंत जागतात. कोणी मोबाईल वापरतं, कोणी रील्स बघतं, कोणी चॅटिंग करतं आणि कोणी मूव्हीज बघतं. आणि मग सकाळी उठल्यावर चेहरा खूप थकलेला दिसतो, डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात, स्किन निस्तेज दिसते. काही लोकांचा चेहरा असा दिसतो जणू खूप दिवस आरामच केला नाही. तिसरं कारण म्हणजे काय? पाणी कमी पिणं. खूप लोक दिवसभरात पुरेसं पाणी पित नाहीत. काही लोक 2-3 ग्लास पाण्यावरच दिवस काढतात. शरीरात पाणी कमी झालं की त्याचा परिणाम स्किनवर दिसायला लागतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग काय होतं? चेहरा कोरडा, थकलेला आणि डल दिसतो. काही लोक कितीही क्रीम लावतात, पण शरीरात पाणीच कमी असेल तर स्किन फ्रेश कशी दिसणार? दिसणारच नाही. चौथं कारण म्हणजे बाहेरचं खाणं. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ असं खाल्लं जातं. हे सगळं सतत खाल्लं की काय होतं? त्याचाही परिणाम चेहऱ्यावर दिसतो. काही लोकांना पिंपल्स येतात, काही लोकांची स्किन तेलकट होते, काहींना चेहरा काळा दिसू लागतो. 5वं कारण म्हणजे टेन्शन. हो, मनाचा आणि स्किनचा खूप संबंध असतो. मग मन सतत ताणतणावात असेल, काळजीत असेल, तर चेहरा पण थकलेला दिसतो, हो की नाही? कधीकधी माणूस आतून एवढा थकलेला असतो की त्याचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. म्हणून आता एक महत्त्वाची गोष्ट करा. खूप लोक एका दिवसात गोरे व्हायचं म्हणून जे दिसेल ते वापरतात. कोणी क्रीम सांगितली की ती क्रीम लगेच घेतात आणि मग काय होतं? कोणी फेसवॉश सांगितला की तो लगेच वापरतात. कोणी बोललं की हे लावलं की 3 दिवसात गोरे व्हाल, की लगेच गोरे लोक विश्वास ठेवतात. पण प्रत्येकाची स्किन वेगळी असते. काही गोष्टी काही लोकांना सूट होतात तर काहींना होत नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून काहीही वापरण्यापूर्वी थोडी काळजी घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता काही सोपे उपाय पाहूया
त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे 2 चमचे बेसन घ्या. त्यात चिमूटभर हळद टाका. हळद जास्त टाकायची नाही आहे. आणि थोडं कच्चं दूध टाका. हे सगळं नीट मिक्स करा. त्याचा एक पॅक तयार करा. आता हा तयार पॅक आपल्याला चेहऱ्यावर लावायचा आहे. 15 मिनिटांनी हलक्या हाताने त्याला धुवून घ्या. हा उपाय खूप जुना आहे. आपल्या आजीच्या काळापासून लोक हा उपाय करत आलेले आहेत. यामुळे स्किन क्लीन वाटते आणि फ्रेशनेससुद्धा जाणवतो. जर का तुम्हाला पाहिजे असेल, आपल्या चॅनलवर देखील रेमेडीज आहेत, त्या पण तुम्ही करू शकता. काही लोक आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करतात, पण हळद जास्त वापरू नका. दुसरा उपाय म्हणजे अर्धा टोमॅटो घ्या आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा. उन्हामुळे आलेली जी टॅनिंग असते ना, त्या टॅनिंगसाठी खूप लोक हा उपाय करतात. 10 मिनिटांनी चेहरा धुवा. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे काकडी किसून घ्या. त्यात थोडं गुलाब पाणी घाला. गुलाबजल हे चेहऱ्यावर लावा. खूप फ्रेश आणि थंड वाटतं. विशेष करून उन्हाळ्यात हा उपाय खूप लोकांना आवडतो. म्हणजे कसं आपल्या चेहऱ्याला थंडावा मिळतो. चौथा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी कोरफडीचं तेल लावा. खूप लोकांना यामुळे स्किन सॉफ्ट वाटते, फ्रेश वाटते आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो देखील जाणवतो. पाचवा उपाय म्हणजे बटाट्याचा रस काढा. तो कॉटनने चेहऱ्यावर लावा. डाग आणि टॅनिंगसाठी खूप लोक हा उपाय करतात. त्यानंतर 6वा उपाय म्हणजे थोडं दही घ्या. ते चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी धुवा. स्किन एकदम सॉफ्ट वाटायला लागेल. 7वा उपाय रोज भरपूर पाणी प्या. हा सगळ्यात सोपा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. कारण शरीरात पाणी योग्य असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर पण दिसतो. 8वा उपाय म्हणजे वेळेवर झोपणे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं कमी करा. कारण झोप पूर्ण असेल तर चेहऱ्यावर फ्रेशनेस दिसेल. 9वा उपाय तो म्हणजे उन्हात बाहेर जाताना चेहरा झाका. स्कार्फ बांधा किंवा कॅप किंवा अंब्रेला वापरा. कारण प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. 10वा उपाय म्हणजे बाहेरचं तेलकट खाणं कमी करा. घरचं साधं जेवण स्किनसाठी खूप चांगलं असतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सुंदर दिसणं म्हणजे फक्त गोरं असणं असं नाही. काही लोक खूप गोरे असतात पण चेहऱ्यावर आनंद नसतो. आणि काही लोक साधे असतात पण त्यांचा चेहरा खूप सुंदर वाटतो. कारण खरं सौंदर्य आपल्या चेहऱ्यावरच्या आनंदात असतं. स्वतःची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा आणि आरशात स्वतःकडे बघताना स्वतःला कमी समजू नका. कारण प्रत्येक माणूस सुंदर असतो. फक्त स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि एका दिवसात रिझल्ट नाही मिळाला म्हणून लगेच निराश होऊ नका. हळूहळू काळजी घेतली तर फरक नक्की जाणवतो. पण जर स्किनवर खूप खाज, जळजळ, ॲलर्जी किंवा डाग वाढत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही यापैकी कोणता उपाय करून बघणार आहात. अशाच साध्या आणि घरगुती आणि मनापासून दिलेल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.